20 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. आरक्षणाचे राजकारण निवडणूक मैदानात. मराठा आरक्षण बीस ओबीसी. विधानसभेला दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी सरकारने जाहीरपणे भूमिका स्पष्ट करावी. पंकजाताई मुंडे यांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी. सीएम डीसीएम यांनी भेट द्यावी. मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली. महाराष्ट्रात बेईमानीचा स्ट्राईक रेट वाढलाय. 400 पारचा ठाकरेंनी खुळखुळा केलाय. संजय राऊतांचा हल्लाबोल. ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका. मुंबईतील भाजप नेत्याची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे मागणी. काँग्रेसचे 21 जून रोजी राज्यभर चिखल फेको आंदोलन. महागाई, बेरोजगारी, नीट घोटाळा, खते बियाण्यांचा काळा बाजार, कायदा सुव्यवस्थेवर काँग्रेसचे बोट. नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ट्विस्ट. नरहरी झिरवळ यांचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा. लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत. मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. ठाकरे गटाच्या निंबाळकरांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला. चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या. प्रसाद देठे यांनी पुण्यात संपवले जीवन. जिल्ह्यात 1,08,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी. नगदी पीक कापसाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आणि बँकांची कर्ज वाटपाला स्थगिती. पीक कर्जासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडेना. कुर्रा परिसरावर ओढवणार दुबार पेटणीचे संकट. दमदार पावसाची गरज. विविध भागात सध्या पावसाची उघडझाप सुरू. शेतकऱ्यांचे गोधन चोरणारे चौघे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार. राज्यासह मध्य प्रदेशातून केली जाते गायींची तस्करी.